हॅलो. असं पिठलं तुम्ही कधी बनवलं आहे का? तर मी आज बनवलं होतं ना पिठलं, ते एकदम सोपं आणि न गुठळ्या होणार होतं. तर त्यासाठी सगळ्यात आधी मी 4 चमचे डाळीचं पीठ घेतलं होतं, बेसन पीठ. आणि त्यामध्ये चटणी, मीठ, हळद, हिंग आणि कोथिंबिरीचे देठ टाकले आणि ते आधी सगळ्यात आधी पिठामध्ये मिक्स करून घेतलं. थोडं थोडं पाणी ॲड करून ते पीठ मिक्स करून घ्यायचं, त्याचं बॅटर बनवून घ्यायचं. नंतर तेल गरम करायचं पातेल्यामध्ये. नंतर त्यामध्ये जिरे, मोहरी फोडणी टाकून घ्यायची. नंतर त्यामध्ये मी ठेचून घेतलेला लसूण गोल्डन ब्राऊन भाजून घेतला. नंतर त्यामध्ये मी बारीक बारीक चिरलेला कांदा घातला. कांदा चांगला परतल्यानंतर त्यामध्ये हे बॅटर टाकलं, बेसन पिठाचं जे बनवलं होतं ते चांगलं भाजून घेतलं तेलामध्ये. नंतर त्यामध्ये मी थोडं थोडं पाणी ॲड केलं. तुम्हाला जशी पाहिजे तशी कन्सिस्टन्सी तुम्ही ठेवून घ्यायचं. मी 1 वाटी पाणी ॲड केलं होतं, उकळलेलं पाणी घातलं होतं मी. छान आपलं अशी कन्सिस्टन्सी मी ठेवली होती. नंतर वरून कोथिंबीर टाकायची आणि 10 मिनटं असं झाकून ठेवायचं आणि मध्ये मध्ये 3-4 वेळा हलवून घ्यायचं, नाही तर खाली लागते पिठलं. तर मस्त आपलं बेसनच्या पिठाचं पिठलं असं तयार आहे. त्यामध्ये एकसुद्धा गुठळी राहिलेली नव्हती. मस्त मी इथं पिठलं, भाकरी, सलाड आणि त्याच्यावरती असं तूप पिठल्यावरती मस्त